कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज आपण स्त्री शक्तीचं असं रूप बघणार आहोत की म्हणजे राबणं, सतत हाताला कामाबरोबर फक्त आपलं घरच नाही तर परिसर सुद्धा लख्ख करून टाकणारी ही स्त्री शक्ती। त्या माऊलींच्या समोर आधी आपण नतमस्तक होऊया, त्यांच्या सुखासाठी प्रार्थना करूया आणि या सर्व माऊलींना आज बोलतं करूया या कामगार दिनाच्या दिवशी। त्या माऊली, तुम्हा सगळ्यांना झी मराठीकडून मनापासून नमस्कार। तुमचं माहेरचं नाव सांगा। कल्पना शंकर मोठे। कुठलं बालपण? बालपण पुण्यातलंच। माझे आई वडील मी 3 महिन्याचे असताना वारलेत, तर माझ्या मामा मामीने मला सांभाळलंय। तर परिस्थिती अशी झाली की माझे मामा मामी पण वारले, तर त्याच्यानंतर मग बाजूचे असे राहणारे असतात, पण मला खूप साथ दिली आयुष्याने थोडीफार। आजूबाजूच्या शेजारच्यांनी आमच्या तुमचं काय नाव त्यांचं ज्यांनी संगोपन केलं, ती काही नावं आठवतायत? हो, मीना गोपाळे। मीना गोपाळे कुठे होते ते राहायला? ते म्हणजे तिची बहीण माझ्या बाजूला होती राहायला, अंजली म्हणून, अंजली सोळंकी तिचं नाव होतं। तर ती म्हणली की आता ह्या मुलींचं तर कोण पालन पोषण करणार नाही, तर आपण दोघी बहिणी आणू। दोघी बहिणी? तुमचं नाव? माझं कल्पना। आणि बहिणीचं नाव? बहिणीचं नाव अनिता शंकर मोठे। आणि आता तुमचं नाव? आता कल्पना लहू सूर्यवंशी, म्हणजे मिस्टरांच्या। हो हो। मग त्या शेजाऱ्यांनी सगळं लग्न वगैरे करून दिलं? तर मी लहान होती ना, तर त्यावेळेस मला माहिती नव्हतं की मला बहीण आहे म्हणून। तर मी ज्यावेळेस 4थीला गेले तर मी म्हणजे सगळ्यांना बहीण भाऊ होते, तर मला असं वाटायचं की मला पण बहीण असावी। तर मामीला म्हणलं की मला कोणी नाही आहे का, तर ती म्हणली आहे तुला बहीण, ती गावाला आहे। म्हणजे आमची ओळखच नव्हती। 2 बहिणी कधी भेटल्या नव्हत्या। आम्ही 4थीत असताना मी भेटायला इतकी उत्सुक झाले। ती होती बोर्डिंग मध्ये गावाला। बोर्डिंग मध्ये? आणि मी इथे पुण्यात होते। तुम्ही गेला होता? हो, गेले होते। त्यावेळेस होती माझी मामी, पण ज्यावेळेस तिला तिकडनं गावाकडनं आणलं, आमची एकत्र भेट झाली, त्याच्यानंतर मग माझ्या मामीला खूप आजार आला। बरं, आपण काय करता सांगा? मी साफसफाई कामगार आहे, ते पण नोकरी माझ्या सासूने लावून दिली। सफाई कामगार? कुठे काम करता तुम्ही? ऐरोलीमध्ये। ऐरोली म्हणजे कुठे? नवी मुंबई महानगरपालिकेत। मग नवी मुंबई महानगरपालिकेत तुम्ही स्वच्छता कामगार म्हणून काम करताय, बरोबर की नाही? अरे वा, तुम्ही सगळ्याजणी नवी मुंबई महानगरपालिकेत एकाच कॉन्ट्रॅक्ट मधले आहेत आम्ही। माऊली, आपलं बालपण कुठलं? माझं नाव गावी होतं बालपण। गाव कुठलं? आम्ही नाशिक मालेगाव। तिथे बालपण गेलं? हा, पण इकडं मामा मामींनी आणलं मला। तुमचे पण मामा मामी? वडील नाही मला, आई म्हणजे तेव्हा गावाची परिस्थिती एकदम नाजूक असते। मग मामा मामी घेऊन आले, मग त्यांनी माझं लग्न केलं। मग त्याच्यानंतर मिस्टर माझे थोडे ह्याच्यामध्ये होते, मग ते मुलं झाले मला। म्हणजे ती आई वडिलांची परिस्थिती खूप नाजूक, फक्त आईनीच केलं हे सगळं, मामा मामींनी सपोर्ट केला। मग सासऱ्याचे लोक आपल्याला थोडेसे म्हणजे एवढे सपोर्ट नाही केला त्यांनी मला। मग या कारणामुळे मिस्टरांना त्यांना जरा बाजूला काढून दिलं। मला 3 मुलं आहेत, छोटे छोटे, म्हणजे आता झाले मोठे, पण पहिले छोटे छोटे होते। मग त्या परिस्थितीत तेव्हा मी कामाला लागली महानगरपालिकेमध्ये। म्हणजे मुलं हे काम करून सुद्धा मी दुसरं घर कामं करायची। नवी मुंबई महानगरपालिकेत सकाळी उठून साफसफाई सगळं करायचं, हे करून म्हणजे सगळे रस्ते वगैरे सगळं, हे ड्युटी करून मी परवडत नव्हतं। पगार कमी होता, मुलांच्या शिक्षणाला पैसे लागत होते। मुलांचं शिक्षण कधी व्हायचं, इच्छा होती ना का मुलांना शिकवून म्हणजे आपलं ते करायचं असं। पण ती खूप मेहनत केली, माझी मुलं खूप शिकलेत, आता तिघं पण चांगल्या जागेवर आहेत ते शिक्षण करून। अरे वा। 3 मुलांचे मी लग्न केलं। परमेश्वरा तुमच्या आशीर्वादाने माझं आता सगळं चांगलं आहे। अजून मी सर्व्हिस करते। अच्छा, अजूनही नोकरी करते? हो, अजूनही करते। तुमच्या डोळ्यातनं आनंदाचे अश्रू जे काही बघितले ते बघून मला खूप बरं वाटलं। थँक्यू। नमस्कार, तुमचं नाव? मी रत्ना पवार। मी गावालाच राहायची पहिली। गाव कुठलं? सातारा कोरेगाव। सातारा कोरेगाव। आणि मग कसं गेलं बालपण तुमचं? बालपण चांगलं गेलं माझं, पण लग्न झाल्यानंतर खूप बेकार दिवस काढले, का मिस्टर लय दारू पियचं। पण मुलगा 13 वर्षाचा असताना मिस्टर गेले माझे। मग मला पण डोकं मायग्रोचा त्रास आहे, डोकं सारखं दुखतं। शेतामध्ये मी काम करायचे, तर माझा भाऊ बोलला आता सारखं तुला डोकं दुखतं, रानात काम पण होत नाही, चला मुंबईला। मी मुंबईला आली आणि काम केलं 5-6 वर्षे। 5-6 वर्षानंतर लॉकडाऊन लागलं, रूम भाड्याचा लय प्रॉब्लेम आला। मग माझी बहिणीची मैत्रीण आहे ती आता, मग त्या बोलल्या असा असा जॉब आहे, करशील का? मग मी त्यांच्याकडे जॉब केला, त्यांनी मला हा जॉब लागला महानगरपालिकेमध्ये। आणि आता तुम्ही काम करताय? घरी कोण कोण आहे आता? माझा मुलगा, मुलगी, मी। आता मुलाचं लग्न झालंय,
आता 3 महिने झाले 8 तारखेला. आता सून आली आहे. हा सून आहे. मग आता एकदम हातात चहा वगैरे आणून देते? नाही नाही, माझं मी करून पिते. का ती सून पण देत नाही? देते ना. 3 महिन्यात तुम्हीच दिला सुनेला चहा? नाही, ती देते मला, हा. पण मी जास्त अपेक्षा नाही करत कुणाकडून. 3 महिन्यात एकदा तरी दिला का? नाही, रोजच देते ते. काय रोज देते? उगाच सांगताय तुम्ही. नाही, संध्याकाळी 6ला ती मला कंपल्सरी चहा देते. ते काय औषधाच्या गोळ्या आहेत 6 वाजता द्यायच्या तसं सासूबाई? नाही, सकाळी मग आम्ही उठल्यानंतर माझं तुम्ही मी कितीला करते. उठता सकाळी? मी 4:45ला उठते. तेव्हापासून काय करत असते? ती 5:10 5:20ला ती उठते. ती पण उठते? हा, मग ते पीठ मी ह्याच्या आधी कधी डबा घेत नव्हती, पण ती आल्यापासून मी कंपल्सरी 2 चपात्या बनवून बाबा देते. सुनेचं बघा तुम्ही. मग ते पण उठती 5:10ला. मग ती पीठ भिजवते. ती पीठ भिजवते 5:10ला उठल्यानंतर आंघोळ करते आणि आणि पीठ चपात्या बनवून भिजवते देते. पहिलं. Sorry. हा. आणि जो काय राग आहे तो सगळा पिठात काढते, म्हणजे मळते ना पीठ. उठते ते 2 चपात्या बनवून देते. मुलाची मॉर्निंग असते तर त्याचा डबा देते. तुम्हाला डबा देते? हा, आणि आता ती पण नर्सिंगचा कोर्स झालाय, ती पण स्वतः आता जॉब करेल 2-4 दिवस लागले. वा, माझ्या लग्नाला आता 3 वर्ष झाले. 3 वर्ष. ते कसं जमलं? लव्ह मॅरेज. कसं म्हणजे? म्हणजे फॅमिली मधलंच आहे, माझ्या घरातलंच आहे. घरामधला आहे म्हणजे कसं काय घरामधला आहे? म्हणजे खूप लांबून माझा मामा लागतात. फॅमिली मधले पण गंमत बघा, इथे मामा मामीने मदत केली, इथे मामा मामीने मदत केली, इथे मामा बनवला. खूप लांबच्या नात्याने मामा लागतात. पण ते मामा बनला ना तो लग्न करून. कुठे बघितलं तुम्हाला? जेव्हा आम्ही लग्नाला, म्हणजे माझ्या मामाचं लग्न होतं तेव्हा आम्ही लोक लग्नाला गेलो होतो सगळे. मामाच्या लग्नाला तुम्ही गेला होता? हा. तिथे हा मामा भेटला. काय लग्न मामा एपिसोडच मामामुळे झालाय आज. मग काय झालं मामाने? मग काय नाही, 6 महिने रिलेशन होतं आमचं. मम्मी ऑफ झाली, लगेच 2 महिन्यांनी माझ्या पप्पांना पण ऍडमिट केलं. मग नंतर 1 वर्षानंतर पप्पा पण माझे ऑफ झाले. पप्पांच्या कामाला लागायला घरातले माझे ऍग्री नव्हते. हो. की तू अशी कशी, म्हणजे झाडू खात्यामध्ये कशी तू रोडवरती झाडू तुम्ही वगैरे शिक्षण मारता? केलं होतं? शिक्षण माझं 10वी, मी जेव्हा 10वी मध्ये होती ना, माझे पेपर होते तेव्हा माझी मम्मी ऑफ झाली. त्यामुळे मग माझ्या- 10वी राहिलं? हो, 10वी राहिलं. मग परत माझ्या घरच्यांनी मला आता फोर्स करा पण केला. हळूहळू. आता इच्छा शिक्षण. आहे ना. करायचं ना, हळूहळू करायचं. मुक्त विद्यापीठातून सगळेजण बोलतात करा करून करा. टाका, ठरवून टाका या 1 मेच्या निमित्तानं. मग आता मिस्टर काय करतात? मिस्टर पण माझे म्युन्सिपाल्टीमध्येच आहे. हो. तिथे त्यांच्या वडिलांच्या जागेवर आहे. कुठे नवी मुंबई महानगर? नाही, ते ठाण्याला. ठाणे महानगर. हो. नमस्कार, बोला तुमचं बालपण. माझं बालपण नवी इथलंच आहे, ऐरोलीमधलं. ऐरोली? हां. हां. माझे वडील गेल्यापासून म्हणजे आमची आई घरकामच करते, अजून पण करते. आईचं 60 वर्ष झालेले. ती घरकाम करते आई? हां. बापरे, खरंच या घरकाम करणाऱ्या ताईंसाठी नमस्कारच आहे. लग्नानंतर नवरा 4 वर्षच आम्ही सोबत राहिलो. त्यानंतर ते सोडून त्यांनी दुसरं लग्न करून गेलं. माझा एक मुलगा आहे आणि मी आता पण महानगरपालिकेत कामाला लागून सुद्धा मी दुपारी घरकाम करायला जाते. आता? हां. मी एवढे संध्याकाळी कष्ट करता रे तुम्ही खरंच. मी संध्याकाळी 8:30 वाजता कामावरून येते आणि त्याच्यानंतर थोडाफार वेळ माझ्या मुलासाठी देते मी, आणि शिवण क्लास पण करते. वेळ म्हणजे आपण म्हणतो की माझ्याकडे भरपूर वेळ आहे असं काही जण म्हणतात. या माऊलींना वेळ कमी पडतो, इतकं काम करतात या माऊली. या उत्तरोत्तर यांना फक्त सुख द्यावं देवाने, एवढंच प्रार्थना आहे माझी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.